नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दुपारची वेळ आहे, सुट्टीचा दिवस आहे दिनेशचा. म्हणजे सुट्टीच्या दिवशी काय कारनामे चालू असतात तर कम्प्युटर व्यवस्थित चालेना, म्हणजे कम्प्युटर चालूच आहे पण CPU नेट कनेक्ट होईना, त्यामुळे दिनेश परेशान आहे. मोबाईल तर मी देणार नाही आणि घरात ज्या दिवशी असतो त्या दिवशी करमत नाही दिनेशला. दीपक कॉलेजला गेलेले, दीपकचं कॉलेज आहे पण दिनेशचं कॉलेज कसं आहे ना, एक दिवस आहे एक दिवस गॅप आहे, कारण एक्झाम चालू आहेत. अभ्यास करण्यासाठी 1-2 दिवसाचा गॅपमध्ये दिलेला आहे. म्हणजे फायनल आणखीन एक्झाम नाही आहेत, ते आहेत मार्चमध्ये. हे जे एक्झाम आहेत ना, म्हणजे टेस्ट वगैरे घेणं हे सगळं चालू आहे, त्यामुळे अभ्यास करण्यासाठी 1-2 दिवस गॅप असतं, नंतर 1 दिवस याची कॉलेज आहे. त्यामुळे 1-2 दिवस घरी असतो, मग करमेना 1 तास 2 तास अभ्यास करतो. करून किती करणार, म्हणजे कॉलेजमध्ये कसं मित्र असतात सोबत, तितका कंटाळा येत नाही, पण घरामध्ये एकटं बसून अभ्यास करायला मन लागे ना. मग थोडा वेळ मोबाईल घेणं, थोडा वेळ कम्प्युटर चालू करणं हे चालू असतं. आणि आज दिवसभर मोबाईल देण्याच्या सतात होता, म्हणजे काहीतरी बाहेर कामी होतं याचा मोबाईल घेऊन गेलेला होता. नंतर बँकेत काहीतरी काम होतं तिथं पण घेऊन गेला, त्यामुळे मला व्हिडिओ आज बनवायला जमलेलंच नाही. तर आज दुपारच्या वेळेतच मी व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे. तर इथं मी तुम्हाला काय दाखवत आहे, तर ही काचेची भरणी आहे, यामध्ये 2 फिश आहेत. म्हणजे आजच आणलेला आहे, आणून इथं वरती ठेवले होते कप्प्यामध्ये. मी म्हणलं तिथल्यापेक्षा इथं सुंदर दिसणार आहे, पण यांना वाटत होतं की मुलं वगैरे शांत बसत नाहीत, पाडून टाकतील. पण खूप सुंदर आहे, त्यामध्ये 2च मासे आहेत. नंतर गारगुट्याची दगडं पण आहेत, एक फ्लावरचं झाड म्हणजे एक छोटंसं झाड पण आहे यामध्ये. छान सुंदर वाटत आहे, छान सुंदर असा लुक येत आहे त्याचा. आणि मध्ये जे फिश आहेत ना ते पण खूप छान खेळत आहेत. 2च आहेत, म्हणजे जी भरणी जेवढी साईजची आहे तितक्या हिशोबानं ते 2च त्यामध्ये फिश व्यवस्थित आहेत. आणि त्यासाठी खाऊ पण आणलेला आहे, म्हणजे ते काहीतरी गोळ्यासारखे आहेत, पुढे आणलेले आहे. दररोज 4-4 टाकायचं आणि पाणी पण चेंज करायचं आहे 4 दिवसाला 1 वेळा असं म्हणत होते हे. तर असं आजच आणलेलं खूप सुंदर ते वाटत आहे. दिनेश तेच बघत आहे, 1 वेळा तिकडे ठेवू का इकडे ठेवू असं चालू आहे त्याचं. आणि दीपक अभ्यास करत आहे, म्हणजे कॉलेजून आलेलं आहे. दुपारी 2 वाजता आल्यानंतर जेवण खाणं केलं आणि अभ्यास करत बसलेला आहे. दिनेशचं कसं आहे, दिवसभर म्हणजे आज दिवसभर घरीच आहे. 1 तास 1.5 तास अभ्यास करतो, नंतर जसं मन लागेना, बोर व्हायला लागलं की उठतो, मोबाईल तरी घेतो किंवा कम्प्युटर ऑन करत असतो. आणि मी पण आज दिवसभर साफसफाईच्या कामात लागलेली होते, म्हणजे पौर्णिमापर्यंत आपल्याला पूर्ण घरची साफसफाई करायची आहे. नंतर नवं पण चढवायचं आहे, सत्यनारायणची पूजा मांडायची आहे, तर त्या तयारीमध्ये मी लागलेली आहे. आणि आता सगळ्यात आई आज घाईगडबडीत असेल, म्हणजे पूर्ण घरची क्लिनिंग आता होत असते. खडी भिंती सगळ्या साफसूफ करायच्या, भांडे सगळे क्लीन करायचे, ही सगळी कामं पण पूर्ण झालेलं आहे माझं. जिना 1 दिवस लागला, म्हणजे दररोज 1-1 रूम मी काढत होते, एका दिवसात होणार नाही, म्हणून माझा अवतारी थोडासा आज बिघडलेला आहे. तर असं इग्नोर करा थोडंसं, कारण आज दिवसभरात हीच कामं माझी चालू होती. आणि आज उपवास पण आहे, गुरुवारचा दिवस आहे, म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारी येत आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असता की ताई व्हिडिओ तुझे इतके लेट काय येत आहेत, तर हो, घरात थोडंसं काम चालू आहे साफसफाईचं, त्याच कामाचा गोंधळ आहे, त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला थोडासा वेळ लागतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचायलाही वेळ लागत आहे, त्याबद्दल सॉरी म्हणत आहे. तर आज थोडंसं लवकरच मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. स्वयंपाकामध्ये काय काय बनणार आहे, वरण, सुकी भाजी, कोशिंबीर, भात आणि ज्वारीच्या भाकरी, म्हणजे साधा सिंपलच स्वयंपाक बनत आहे. तर गाजर आणि फुलगोबी इथं मिक्स भाजी मी बनवणार आहे. यामध्ये आपण बटाटाही टाकू शकतो, पण घरामध्ये ना बाबा बटाटा खात नाहीत, त्यामुळे आता वेगवेगळी भाजी मी बनवणार नाही. वरण तर बनणारच आहे, पण बटाटाऐवजी मी गाजर टाकणार आहे. अशी भाजी खूप छान लागते. हे डाळ शिजत आहे तोपर्यंत मी इकडं भाजीची तयारी करत आहे. आणि दिनेशलाही मी किचनमध्येच बोलवलं, कारण दोघांचा अजिबात जमत नाही सुट्टी दिवशी, असाच प्रकार असतो, मी तू चालूच असतं त्यांचं. तर दिनेशला इकडे गाजरं दिलेले आहेत, खिसून गाजर बारीक कट करून देत आहे. तोपर्यंत इकडे मी फुलगोबी अशा प्रकारे फुलं वेगवेगळे केलीत, म्हणजे यामध्ये किडे हे असतात ते चेक केलं अगोदर. आणि सगळे अशा प्रकारे मी फुलं वेगवेगळे करून गरम पाण्यात उकळवून घेणार आहे 1 वेळा, म्हणजे जे किडे वगैरे असते तर निघून जातात ते. तर इकडे दिनेशने अशा प्रकारे गाजर सगळे अगोदर खिसून घेतलेले आहेत आणि बारीक बारीक तुकडे करून देते, म्हणजे सगळं चिरण्याचं काम दिनेशलाच दिलेलं आहे मी, गोबीला सोडून. म्हणजे गोबी मुलांना जमणार नाही, त्यामध्ये किडे वगैरे असतात. गाजर, नंतर कांदा दिलेला आहे, टोमॅटो दिलेला आहे. आणि तुम्ही म्हणत असता की ताई बिन कांदा लसणाची भाजी बनवत जा, तर हो, आज मी जी गाजराची सुकी भाजी बनवते, म्हणजे गाजर आणि गोबी मिक्स बिना कांदा लसणाची भाजी बनवणार आहे. खूप छान आणि टेस्टी बनते. तर दीपकला लागलेली भूक, तर हलकी फुलकी भूक लागली ना, मी चिवडा बनवून, म्हणजे कसं असतं ना, कधी कधी स्वयंपाकाला आपल्याला लेटी होतो, मुलं जसं बाहेरून आली तर त्यांना हलकी फुलकी भूक लागते, मग काहीतरी खायला मागतात. मग त्यावेळेमध्ये मी अशा प्रकारे चिवडा बनवून ठेवते, 1-15 दिवस चलत असतो. तर चिवडा दीपक खायला घेतलेला आहे. नंतर मी बिस्किट पण बनवून ठेवलेले आहेत, खारे बिस्किट, म्हणजे जसं मुलं बाहेरून आली की काहीतरी मागत असतात, मग काहीतरी बनवून ठेवलं ना पटकन आपल्याला देता येतं, जोपर्यंत की स्वयंपाक होतो तोपर्यंत. तिकडे गोबी अशा प्रकारे मी सगळे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि पाणी ठेवलेले गरम पाण्यामध्ये मी गोबी टाकलेले आहेत.
एक उकळी यायचा वेट करूया, मग गोबी सगळे काढून घ्यायचे आहेत. तोपर्यंत इकडं डाळ पण शिजलेली आहे. तर अगोदर वरणाची तयारी करू. तर डाळ मी इकडे घोटून घेतलेली आहे. आता टाकूया लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ आणि बिलकुल थोडीशी मी हळदी पावडर टाकणार आहे. म्हणजे मी डाळीमध्येही हळदी पावडर टाकलेली होती. छान घोटून घेऊ. आणि चिंच पण मी गरम पाण्यात उकळवून घेतलेली आहे, म्हणजे पूर्णपणे पल्प निघून येतो. तर डाळीमध्ये थोडंसं मी पाणी टाकलेले, गरम पाणी केलेलं इकडे चिंचेचं थोडंसं टाकलं. नंतर जी चिंच आहे ती कुळून ते पाणी मी टाकणार आहे. आणि चिंच जर आपल्याला टाकायची नसली तर आपण याऐवजी टमॅटोही टाकू शकता. डाळ शिजते वेळेस खूप छान वरण बनतं. तर वरणासाठी डाळ मी घोटून घेतलेली आहे. तोपर्यंत इकडं जी गोबी टाकून ठेवलेलं होतं त्या पाण्याला पण उकळी आलेली आहे. तर पूर्णपणे गोबी मी चाळणीतनं काढून घेतलेली, जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते वितळून जाईल. मग नंतर मी भाजी बनवणार आहे. आणि त्याच कढईमध्ये मी गाजर पण शिजत ठेवलेले आहेत. म्हणजे मऊसूत असं शिजवायचं नाही, आपल्याला फक्त पाण्याला उकळी यायचा वेट करायचा आहे. नंतर गाजर पण असंच काढून घ्यायचं आहे. आणि चिंचेचा पल्प काढून घेतला. आणखीन थोडंसं पाणी टाकून मी गरम करून ते पाणी यामध्ये ओतलं, कारण गार पाणी कुठे आपल्याला घ्यायचं नाही. गार पाण्यानं भाजीला तितकी चव येत नाही. भाजी असो किंवा वरण असो, गरम पाणीच मी घेत असते. तर असं वरणाची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि इकडे मी पातेले ठेवलेले, पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घेतलं, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकूया. आणि इकडं मी खडे मसाले घेतलेले आहेत, म्हणजे एक तेजपत्ता, नंतर कसुरी मेथी आणि सुक्या मिरच्या, हे सगळं यामध्येच मी घालून ठेवलेलं आहे. तर एक तेजपत्ता टाकलेला आहे, थोडीशी कसुरी मेथी टाकली चमच्याभर, मी छान टेस्ट येतो वरणाला. आणि 2 सुक्या मिरच्या, म्हणजे जसं आपण दररोज वरण बनवतो त्यामध्ये स्पेशल बनवायचं तर अशा प्रकारे बनवा, खूप छान टेस्टी बनतं. जसं पाहुणे वगैरे आलात त्यावेळेत आपल्याला सुचत नाही की आपण काय बनवावं, त्यावेळेत असं स्पेशल वरण बनवू शकता. खूप छान टेस्ट, एकदम धाबा स्टाईल बनवून तयार होतं. तिकडं खडे मसाले टाकले, परतून घेतल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. नंतर अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट बनवली, चमच्याभर टाकलेली आहे, परतून घेतलं. नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलं. फोडणी बनवून तयार झालेली आहे. आता शेवटला टाकायचं आहे अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे, म्हणजे वरणाला कलर खूप छान येतो. परतून घेऊया आणि यामध्ये मिक्स केलेलं जे वरण आहे ते ओतायचं आहे. तर एकदम धाबा स्टाईल हे वरण बनवून तयार झालेलं आहे. संग भाजीची पण तयारी केलेली आहे. अशा प्रकारे आपण संग करत गेलो ना, अगदी अर्ध्या तासामध्ये पूर्ण स्वयंपाक बनवून तयार होतो. तर वरण बनवून तयार झालेलं आहे. नंतर मी अर्धा चमचा सुहाणा मसाला टाकलेला आहे, छान मिक्स केलं. एक उकळीचा वेट करूया, तोपर्यंत आपण इकडे भाजीची तयारी करू. तर फुलगोबी आणि गाजर मिक्स सुकी भाजी मी बनवणार आहे, खूप छान आणि टेस्टी बनून तयार होते. आपण गाजराऐवजी बटाटा टाकू शकता, आणखीनच छान भाजी बनेल. पण घरामध्ये कोणी खातं कोणी खात नाही, त्यामुळे मी गाजरच घेतलेले आहेत. तिकडे इकडच्या काउंटर मी भाजी बनवत आहे. कढई ठेवलेली आहे, 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आता टाकूया खडे मसाले. यामध्ये एक दालचिनीचा तुकडा, लवंग, विलायची टाकू शकता, पण मी हे सगळं स्किप केलेलं आहे. मी फक्त एक तेजपत्ता टाकलेला आहे. नंतर 3-4 सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत. तोपर्यंत वरणाला पण उकळी आलेली आहे. तर वरणाचा गॅस मी बंद केलेला आहे. आता बनवून घेऊ भाजी. तर ही सगळी मसाले टाकून मी परतून घेतलेला आहे. नंतर मी जी गोबी आहेत ते टाकलेले आहेत आणि थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. अगोदरच गाजर वगैरे टाकायचं नाही, फक्त गोबी टाकायचा, एकदम छान ही भाजी बनते. आणि इकडे या दोघा भावांची चर्चा चालू आहे. कुठलीही छोटं काम सांगितलं ना, ते तू कर, ते मी कर, चालू असतं त्यांचं. आणि ज्या दिवशी एकटे असतात ना, म्हणजे दीपकच घरी असला ना, जे कामं सांगावं सगळे करतो, पण दिनेश असल्यानं ते काम होणार नाही, कारण ते काम त्याला सांग, ते मी का करू, चालू असतं यांचं. असं नाही की दोघंजण काही करत नाहीत, पूर्ण माझी हेल्प करत असतात. ते बाहेरचं काम असो, किचनमधलं असो, कुठलंही काम असो, पण दोघंजण एकत्र असले ना जमेना दोघांचं. तर असं वरण बनवून तयार झालेलं आहे. आता पटकन भाजी बनवून घेऊ. तर गोबी टाकून थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ मी कमी गॅसवर ठेवलेला आहे. तोपर्यंत इकडं गाजरं पण मी चाळणीत काढून घेतले, जी हे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल. म्हणजे गाजरं टाकून मी फक्त एकच उकळी काढलेली आहे, कारण आपल्याला फोडणीमध्ये छान सॉफ्ट होतात लवकर, म्हणून थोडंसं मी शिजवून घेतलेलं आहे. गाजर असो गोबी असो, एकदम छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. कधीतरी अशा पद्धतीनं गाजर गोबी मिक्स भाजी बनवून बघा. तर पसाराही खूप झालेला आहे, तर संग पसाराही आवरणार आहे मी. आणि तांदूळही मी इकडं काढून घेतलेले आहेत, म्हणजे संग भाती बनत ठेवणार आहे. म्हणजे गुरुवारचा दिवस आहे, उपवास आहे, भूकी लागलेली आहे. आणि दीपकचे पप्पा गेलेले साईबाबांच्या मंदिरला, तोपर्यंत येतात, तोपर्यंत मी पूर्ण स्वयंपाक बनवून घेते. म्हणजे 8-8:30 वाजता घरी येतात, म्हणजे 9 वाजता सगळ्यांचं जेवण होतं आमचं. दररोजचं कसं बाबा, दीपक, दिनेश अगोदर जेवण करतात, नंतर आमचं होतं, म्हणजे 10-11 असं कितीही वाजत असतात, पण गुरुवारी सगळे एकत्र जेवण करतो आम्ही. तर असं इकडे तांदूळ मी फटकून घेतले, निवडून घेतलेले आहेत. 2-3 पाणी स्वच्छ धुवून घेतलं, तांदळाच्या डबल पाणी टाकलेले, चवीपुरतं मीठ टाकून छान मिक्स केलेलं आहे. आणि कुकरचं टोपण लावून देऊ, म्हणजे 2 शिट्याला भात बनवून तयार होतो. आणि इकडं आता गोबीला बघूया. तर 2 मिनिट गोबी मी कमी गॅसवर व्यवस्थित परतून घेतलेले आहे. आता टाकूया यामध्ये गाजर टाकून आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. पटकन मसाले टाकायचे नाहीत, थोड्या वेळानं आपल्याला मसाले टाकायचे आहेत. म्हणजे 1
मिनिटभर मी परतून घेतलेला आहे. आता टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे. 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आवडीप्रमाणे आपण गरम मसाले टाकू शकता, पण मी इथं अर्धा चमचा सुहाना मसाला टाकणार आहे. एकदम छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. छान मिक्स करून घेऊ आणि कमी गॅसवर एक थोडा वेळ झाकून ठेवूया. एकदम सॉफ्ट असे हे गाजर आणि गोबी झालेले आहेत. छान मिक्स केलं आणि आता वेगळ्या भांड्यात मी सगळा स्वयंपाक काढून ठेवत आहे, कारण कढईमध्ये मी बनवते ना, कढया खूप मोठ्या आहेत, खूप स्पेस धरतात किचन काउंटवर, म्हणून मी वेगळ्या छोट्या भांड्यात काढून ठेवत असते. बघू शकता भाजीचा कलर छान आलेला आहे. खाण्यासाठी तितकीच चविष्ट आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असताना बिन कांदा लसणाची भाजी बनव, तर आज मी बिन कांदा लसणाची भाजी बनवलेली आहे. संग वरण पण बनवलेलं आहे. आता बनवत आहे मी कोशिंबीर बनवण्यासाठी सगळी तयारी केलेली आहे. म्हणजे कांदा, हिरवी मिरची, टमॅटो, गाजर सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे. आणखीन यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता, जसं ककडी वगैरे. तर ककडी माझ्याकडे नाही आहे, तर इतक्या भाज्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आणि पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल घेतला, अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, नंतर अर्धा चमचा जिरं टाकलं. आता टाकूया हिरवी मिरची. तर ही फोडणी तयार होत आहे तोपर्यंत आपण इकडं ही जी भाज्या आहेत ना, सगळ्या एकत्र करून घ्यायच्या आहेत. म्हणजे कांदा, नंतर गाजर आहे, टमॅटो आहे, कोथिंबीर आहे, सगळं एका मोठ्या भांड्यामध्ये, एका मोठ्या बाउलमध्ये मी टाकलेलं आहे. यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, थोडंसं मीठ आणि दही हे सगळं मिक्स करायचं आहे. तर सगळ्या भाज्या मी अगोदर ते एकजीव करून घेतलेल्या आहेत. आता टाकूया अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. म्हणजे शेंगदाणे आत्ताच भाजून मी वाटण करून घेतलेलं आहे. आता टाकूया चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर. तर इथे मी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. साखर आवडीप्रमाणे टाकू शकता, आवडत नसली तर स्किपही करू शकता, पण मी कुठली भाजी असो थोडीशी साखर टाकते, म्हणजे चव छान येते. तर हे सगळं टाकलं. आता फोडणीही टाकलेली आहे. म्हणजे हिरवी मिरची, नंतर जिरं मोहरी इतकीच फोडणी मी तयार केलेली आहे. फोडणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पटकन जेवण करायचं असलं तर दही टाका, नाहीतरी जेवणाला एक अर्धा तास वेळ असेल तर दही जेवता वेळेसच आपण टाकून मिक्स करू शकतो, कारण दही अगोदरच मिक्स केलं तर पाणी सुटू शकतं याला. त्यामुळे दही ज्यावेळेस जेवण करायचं त्यावेळेसच टाकायचं आहे आपल्याला. तर इथं मी 2 ते 3 चमचे मी दही टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेऊ. अगदी सोप्या पद्धतीने आणि खाण्यासाठी तितकंच चविष्ट कोशिंबीर बनवून तयार झालेला आहे. तर पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. आता बनवायचं आहे भाकरी. म्हणजे ठेसा मी दुपारीच बनवून ठेवलेला आहे. म्हणजे ज्वारीची भाकर ठेसा मस्त कॉम्बिनेशन आहे. तर मी ज्वारीच्या भाकरी कशा बनवते, हा अगोदर ज्वारीचं पीठ चाळून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. म्हणजे पीठ जितकं छान मळलं तितकी भाकर व्यवस्थित आणि छान फुलली जाते. आणि जितकी पातळ पाहिजे तितकी थापून घ्यायची. म्हणजे खाली कोरडं पीठ टाकायचं आणि हलक्या हातानं थापून घ्यायचं आहे. भाकर तव्यावर टाकायची, पटकन पाणी लावायचं, पलटून घ्यायचं आणि एका साईडला पलटल्यानंतर व्यवस्थित शेकून घ्यायचं आणि नंतर पलटायचं. म्हणजे घडीघडला उलटपलट केल्याने भाकर व्यवस्थित फुलणार नाही. नंतर पलटायचं, व्यवस्थित भाकर फुलून तयार होते. तर सगळ्या ज्वारीच्या भाकरी मी बनवून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत हे पण आलेले आहेत. आता सगळ्यांना जेवायला वाढत आहे. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही जेवण थाळी कशी वाटली. चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा. तर इकडं मस्त अशी गाजर गोबी सुकी भाजी बनवून तयार आहे. नंतर कोशिंबीर बनवलेली आहे आणि गरम गरम भात आहे. मस्त असं टेस्टी वरण बनवून तयार आहे आणि गरम गरम ज्वारीच्या भाकरी आहेत, सोबत ताक पण आहे. तर या तर मग सगळेजण जेवण करायला मस्त अशी जेवण थाळी बनवून तयार आहे.